सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का. श्रीनिवास संघा यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांसह मुंबईत बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व, कुशल संघटक, श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी 4 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. श्रीनिवास संघा यांनी नागपूर येथे भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती. यावेळी बावनकुळे यांनी मुंबई येथे पक्ष प्रवेशासाठी वेळ दिला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संघा यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रवेशानंतर सोलापुरात तेलुगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलुगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संघा यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर, ॲडव्होकेट संदीप संघा, सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे, उद्योजक किशोर मार्गम, उद्योजक मधुकर सरगम, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे, रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला. सोलापूर शहरामध्ये काँग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजपा प्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आणखीन ताकद वाढणार आहे. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यापुढील काळात पक्ष संघटनेचे मजबूतीकरण व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना व शुभेच्छा देखील यावेळी बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी पक्षप्रवेश प्रसंगी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजिखाने, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे, गजेंद्र कलादगी, विजय अमदाळे, रवी सोपनेकर, समीर पाटील, सूरज धोत्रे, मनोज सावंत व श्रीनिवास संघा यांचे प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. श्रीनिवास संघा यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजप लोकसभा समन्वयक अमर साबळे, आमदार श्रीकांत भारतीय, भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. विशेष स्वागत होते आणि एक सोलापुरी चादर ज्याच्यावर माननीय प्रदेशाध्यक्षांचा फोटो आहे अशी एक चादर देखील त्यांना देण्यात येत आहे. भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जाऊ द्या आम्हाला बस. विशेष स्वागत होते आणि एक सोलापुरी चादर ज्याच्यावर माननीय प्रदेशाध्यक्षांचा फोटो आहे अशी एक चादर देखील त्यांना देण्यात येत आहे. कोण? विश्वनाथ दुर्लेकर.
सोलापूर महानगरपालिकेचे परिवहन समिती सदस्य होते, काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत. त्याच्यानंतर संतोष बसुदे, सोमवंशीय क्षत्रिय पाटकर समाज संस्था याचे ते विभाग अध्यक्ष आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. ऍडव्होकेट संदीप संगा वकील आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांचं देखील स्वागत. मधुकर सरगम उद्योजक आहेत सोलापूर मधले, त्यांचं देखील इथे स्वागत आहे. ते पण उद्योजक आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. वैजनाथ उघडे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि रवी गोरे या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे. सगळ्या सहकाऱ्यांच्यासह मोहन कंडार हे प्रदेश अध्यक्ष आहेत, वाल्मिकी समाजाचे. माता की आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्सटाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून ज्याला चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संगा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले. त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन, कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे, मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे. मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 18 पगड जाती 12 वर्षदाराची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 140 कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे. आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला. मी त्यांना आश्वस्त करतो, भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यालयात पक्षप्रवेश केला या 42 वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं नेतृत्व घडवलं आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुखजी असतील, विजयबाबू देशमुखजी असतील, आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील, आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं. मी तुम्हाला एकच सांगतो, समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल, भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली हातात जाऊ देणार नाही. समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला याची अपेक्षा व्यक्त करतो. मी तुम्हाला शब्द येतो, तेलगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल, सर्व समाजाचा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाला घ्याल, मला माहिती आहे की ताकद चांगली आहे. निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही, याची काही आपण काळजी करू नका. आपण या पक्ष कार्यालयातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता करा. मोदीजींनी 10 वर्षाच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या, त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया थोडं व्यासपीठावरून खाली जावं. आणि यानंतर आज इथे आम्हाला सन्माननीय बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिली, हे आमचं सौभाग्य आहे. आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा, टेक्सटाईल पार्क असतील, विडी कामगार असतील, समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील, असे समस्या आम्ही साहेबांच्या, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मोदी साहेब यांच्या नेरी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे. संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल हे पूर्णपणे साहेबांना त्याचं पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्षात दाखवील. आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे. सोलापुरात 5.5 लाख संख्या तेलगू भाषिक आहेत. अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचलित झालेले आहेत, यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत
काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडवण्यात येईल व साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.